नमस्कार, तुमचं आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल हळदीच्या पानातील पातोळे। तर पातोळ्यांसाठी लागणारे साहित्य आहेत किसलेला नारळ, गूळ, वेलची पावडर, बासमती तुकड्याचे पीठ, खसखस, तूप आणि थोडंसं मीठ। आपण सारण तयार करून घेऊया। गॅसवर कढई लो फ्लेमवर गरम करत ठेवली आहे। त्यामध्ये आपण थोडंसं तूप घातलेलं आहे। तुपामध्ये बदामाचे तुकडे आणि खसखस टाकली आहे। खसखस ॲड केल्याने सारणाला खूप छान अशी टेस्ट येते। 10 सेकंद परतून घेऊया। त्याचा कलर चेंज झाला की यामध्ये आपण 2 कप किसलेला नारळ आणि 1 कप गूळ टाकून घेऊया। गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स होईपर्यंत परतून घेऊया। गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सारण आता शिजलेलं आहे। गॅस ऑफ करून घेऊया आणि अर्धा टीस्पून वेलची पावडर घालूया। वेलची पावडर गॅस ऑफ करूनच टाकायची आहे, म्हणजे त्याचा अरोमा जो आहे तसाच राहतो। मिक्स करून घेऊया आणि सारण थंड होऊ देऊया। पातोळ्यांच्या पिठासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे। त्यात मी आता 1.5 कप पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये थोडंसं तूप घातल्याने सॉफ्ट उकड तयार होते। हळदीची पानं आणि मीठ। आता पीठ करताना जितकं पीठ घेणार तितकंच पाणी घेऊन पीठ तयार करून घ्यायचं आहे। मी इथे 1.5 कप पिठाला 1.5 कप पाणी घेतलेलं आहे। पाण्याला उकळ आली की आपण गॅस ऑफ करायचा आहे आणि लगेच पीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्णपणे मिक्स केल्यानंतर पिठाला 5 मिनिटं साईडला झाकून ठेवूया। आता पीठ मळून घेऊया। पीठ अजूनही थोडं गरम आहे। पीठ गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालेलं आहे। आता थोडंसं तूप लावून आपण 2 मिनिटं पुन्हा मळून घेऊया। छोटा गोळा घेतला आहे, तो पुन्हा मळून घेऊया, कारण थापायला आपल्याला इझी पडेल। पिठाचा गोळा हळदीच्या पानावर थापून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला थापायचं आहे। थापलेल्या पिठावर सारण ठेवूया आणि हळदीचे पान फोल्ड करूया। सगळ्या बाजूने पातोळीच्या एजेस नीट बंद झाल्या पाहिजेत। आता मी स्टीमरमध्ये तयार झालेल्या पातोळ्या पाण्याच्या वाफेवर शिजत ठेवते। दहा ते 15 मिनिटं मीडियम फ्लेमवर वाफवून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। आता तयार झालेल्या आहेत हळदीच्या पानातील गरमागरम पातोळ्या। तुम्ही बघा, मस्त सॉफ्ट अशी झालेली आहे आणि आपलं सारण देखील भरपूर आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। फॅमिली आणि फ्रेंड्सलाही शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।